अध्याय 209 भारभूती तीर्थ महात्म्य वर्णन. भारभूती तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तस्य वानंतरम पार्थ पुष्कली तीर्थम उत्तमम तत्र तीर्थे नरः स्नात्वा ऋष्वमेध फलम लभेत. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे कुंतीपुत्र, त्यानंतर उत्तम पुष्कली तीर्थ आहे. त्या तीर्थात स्नान केल्यावर मनुष्य अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो. राजा, त्यानंतर त्रैलोक्यात प्रसिद्ध देव, दानव, गंधर्व व अप्सरांनी सेवित तीर्थास जावे, जिथे साक्षात देवादिदेव श्री महेश्वर स्थित आहेत. ते तिथे महाभारामुळे भारभूती नावाने स्मरण केले जातात. युधिष्ठिर राजाने विचारले, ब्राह्मण श्रेष्ठ, सर्व गुणसंपन्न भारभूती नावाने प्रसिद्ध तीर्थाच्या विषयासंबंधी मी श्रवण करू इच्छितो. मला याबाबत खूप उत्सुकता आहे. श्री मार्कंडेय वदले, पांडव श्रेष्ठ, पूर्वी जसे श्री शंकराने विस्ताराने सांगितले आहे तसेच भारभूतीच्या उत्पत्तीबाबत विस्ताराने ऐकावे. सत्ययुगात वेदांग पारंगत, सर्व शास्त्रार्थात निपुण विष्णू शर्मा नावाचे एक विद्वान ब्राह्मण होते. त्यात क्षमा, आत्मसंयमन, दया, दान, सत्य, अंतर्बाह्य शुद्धी, धैर्य, विद्या, विज्ञान, विशिष्ट ज्ञानाची परिपक्व अवस्था, आस्तिकता हे सर्व गुण विद्यमान होते. राजश्रेष्ठ, जो ब्राह्मण असा गुणवान असतो तो घोर नरकात पडलेल्या पितरांना तारतो. नृपश्रेष्ठ, जो इंद्रिय लोलूप असतो तो पापांनी मोहित होऊन भयंकर नरकात पडतो. क्षमाशील व इंद्रिय दमन करणारा, वेदज्ञ, जितेंद्रिय, प्राणीवधापासून निवृत्त, तसेच दान घेण्याबाबत संकुचित वृत्ती असलेला ब्राह्मणच तारण्यास समर्थ असतो. असे गुणसंपन्न व सत्शील जीवितार्थ चालवणारे एक ब्राह्मण श्री नर्मदा तटी इतर ब्राह्मणांसह वास्तव्य करत होते. त्यांना श्रेष्ठ ब्राह्मण समजून देवादिदेव श्री महेश्वर ब्राह्मण रूप धारण करून स्वतः त्यांच्या जवळ पोहोचले. अन्य ब्राह्मणांसह पदक्रमानुसार वेदोच्चारण करत असलेल्या त्या ब्राह्मणांना पाहून तिथे आलेल्या ब्रह्मचारी ब्राह्मणाने त्यांना प्रणाम केला व स्वागताने तेही स्वयंपूजित झाले. विस्मित झालेल्या त्या ब्राह्मणांनी थोड्या वेळाने विचारले, हे बटू, तुझे कोणत्या कारणार्थ इथे आगमन झाले आहे? आता अशा सत्शील ब्राह्मणांकडे श्री शंकर ब्राह्मणाचं वेश धारण करून आलेले आहेत. तर ते विचारतात, हे बटू, तुझे कोणत्या कारणाने इथे आगमन झाले आहे? मी तुझे इच्छित असे काय सिद्ध करू? तेव्हा त्या ब्रह्मचारीने सांगितले, आपण मला विद्यार्थी समजा. जर आपण मला विद्या दिली तर मी आपल्या घरी राहीन. ब्राह्मण म्हणाले, हे ब्रह्मचारी, तू सर्व ब्राह्मणात उत्तम गोत्रातील आहेस. विद्या सर्व दानात परमपूजित दान आहे. तेव्हा विद्यादान कोणत्या प्रकारे करावे ते सांग. विद्या गुरुसेवेने अथवा पुष्कळ धनाने प्राप्त होते. याशिवाय इहलोकात विद्येद्वारेही विद्या फलप्रद असते. बटूने उत्तर दिले, अन्य बालक स्नान करून रात्रंदिवस जशी आपली प्रेमभावाने सेवा करतात तशी मी सुद्धा ब्रह्मचारींसह निसंशय आपली सेवा करीन. तसे सांगितल्यावर ते ब्राह्मण दररोज त्या ब्रह्मचारीला शिकवू लागले व इतर शिष्यांसह शील म्हणजे शेतात पडलेले धान्य, तसेच उच्च म्हणजे बाजारहाटाच्या मार्गावर विखुरलेले अन्न चा उपहार देऊन ब्रह्मचारी गुरुसेवेचा व्यवहार करत होता. काही दिवसानंतर अन्य बटूंनी त्या ब्रह्मचारीला सांगितले, आज तू आळीपाळीने प्राप्त आश्रमातील स्वयंपाकाचे कार्य करावे. देवेशास असे सांगितल्यावर ते भारग्रामास आले व सर्व वनस्पतींचे स्मरण करून वदले, हे ब्राह्मण, अन्य बटूंसह आश्रमात परतण्याआधी तुम्ही अदृश्य होऊन सुसंस्कृत अन्न सिद्ध करा. त्या सर्वांना असे सांगून विश्वरूपी महेश्वर बटू वेशधारी होऊन तिथे अन्य बालकांसह क्रीडा करण्यास आले.
पर्वताजवळ स्थित त्या वेशधारी श्री महेश्वराला तिथे आलेले पाहून त्या सर्वांनी कठोर उद्गार काढले. तुझा धिक्कार असो, भुकेने व्याकुळ कष्टकारी आम्ही सर्व तिथे आश्रमावर पोचल्यावर तू सिद्ध केलेल्या अन्नाने तृप्त होऊ असे निश्चित वाटले होते. पण हे ब्रह्मचारी, तू इथे येऊन आमचा विचार फोल ठरवलास. असत्य प्रतिज्ञा करून तू दूषित अनुष्ठान केलेस. ब्रह्मचारीने म्हणजेच श्री शंकराने समजवले, श्रेष्ठ ब्राह्मणांनो, तुम्ही सर्व भोजनार्थ संताप अथवा पश्चाताप करू नका. न्यायपूर्वक अन्न सिद्ध झाल्यावरच तुम्ही घरी जाल. त्या बटूंनी म्हटले, दिवस मावळल्यावर आमचा मृत्यू होईल, मग तुझे अन्न सिद्ध असेल वा नसेल. संशयास्पद स्थितीत ते अन्न पूर्णतया असिद्धच आहे. त्यामुळे त्याच्या प्राप्तीची आशा करणे व्यर्थच आहे. अन्न सिद्ध झाले नसतानाही तू आम्हाला ते सिद्ध झाल्याचे सांगितले. आणि हे बटू, तुझे म्हणणे ऐकून आम्ही तिथे पोचल्यावर जर ते अन्न सिद्ध नसेल तर आम्ही तुला बांधून जलात फेकून देऊ. बटूने म्हणजे श्री शंकराने म्हटले, सर्व ब्राह्मण, इथे माझी भयंकर प्रतिज्ञा ऐका. जी प्रतिज्ञा ऐकून तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल. जर माझ्या गुरूंच्या आश्रमावर सर्व अन्न सिद्ध झालेले आढळले तर या अवस्थेत मी तुम्हा सर्वांना श्री नर्मदा तटावर बांधून श्री नर्मदा जलात फेकून देईन. तसेच जर ते अन्न सिद्ध नसेल तर तुम्ही मला माझ्या गुरूंसमक्ष दृढ बंधनात बांधून श्री नर्मदा जलात फेकावे. अशा तऱ्हेने असेच व्हावे असे म्हणून ते सर्व गुरूंसमोर प्रतिज्ञा करून स्नान जपादी झाल्यावर भूतग्रामला गेले. तिथे कडू, आंबट, तिखट, खारट, मधुर व मसालेदार असे षड्रसपूर्ण विविध खाद्यपदार्थ पाहून ते सर्व विस्मित झाले. नृपश्रेष्ठ, ते सर्व ब्राह्मण षड्रसपूर्ण पदार्थांचे वेगवेगळे हवन भोजन करून शांतचित्त झाले. तेव्हा श्रेष्ठ ब्राह्मण गुरु प्रसन्न होऊन म्हणाले, पुत्र, मी तुला वर देऊ इच्छितो. तुला जे रुचेल ते तू मागावे. तुला संपूर्ण अंगोपांगासहित वेद तसेच विविध शास्त्र ज्ञात होईल, हा माझा वर आहे. गुरूंना प्रणाम करून तो बटू म्हणजे श्री शंकर अन्य बटूंशी सुखाने खेळायला गेला. युधिष्ठिर, दुसऱ्या दिवशी गुरूंसह सर्व बटू श्री नर्मदा जलात क्रीडार्थ गेले. तेव्हा प्रतिज्ञेचे स्मरण होऊन काही जण न्यायपूर्वक संभाषण करू लागले. तेव्हा बटू रूपधारी श्री शंकराने गुरूंना प्रणाम करून सांगितले, हे प्रभू, आज मी प्रतिज्ञेनुसार ह्या भ्रष्ट सर्व ब्रह्मचारींना श्री नर्मदा जलात बुडवतो. राजा, तेव्हाचे ते वचन ऐकून ते सर्व ब्रह्मचारी गुरूंसमक्ष दशदिशांना धावत कुठेतरी लपू लागले. राजा, तेव्हा वायुवेगाने श्री महादेवाने त्या सर्वांना शोधले आणि शाप दिल्यावरही अनुग्रह करणाऱ्या श्री महादेवाने त्या सर्व बटूंचा जणू भारा बांधून जलात फेकला. तेव्हा श्री नर्मदा जलात पडलेल्या त्या बटूंना पाहून गुरु दुःखित झाले. ते बटूला म्हणजे श्री शंकराला म्हणाले, तू हे काय केलेस? जर या बालकांचे मातापिता किंवा पत्नी यांच्या बाबतीत चौकशी करतील तर मी काय उत्तर देऊ? शिवाय या अवस्थेत निश्चितच त्यांच्यावर मृत्यू ओढवेल. हे ब्राह्मण, मरण पावल्यावर मी सुद्धा जिवंत राहणार नाही आणि तुला अनेक ब्रह्महत्यांचे पातक लागेल. तसेच ब्राह्मणांच्या बंधनामुळे तुला निश्चितच नरकवास भोगावा लागेल. हे ब्राह्मणाधम, तुला मरणोत्तर जी गती प्राप्त होईल त्याची जाणीव नाही. हे ऐकून देवादिदेव श्री शंकराने हसत त्या बटूंना भारभूतेश्वर तीर्थाच्या बाहेर काढले. देवादिदेव श्री शंकराने भारायुक्त करून त्या बटूंना जीवित करून प्रसन्न केले. शिवाय त्या ठिकाणी भारभूत नावाने प्रसिद्ध शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. त्या मृत ब्राह्मणांना जिवंत पाहून ब्रह्महत्येचे पातक लागले नाही. तिथे 500 ब्रह्महत्या दूर झाल्या. तेव्हा त्या बालकांना जसेच्या तसे पाहून गुरु आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचार केला की ईश्वराशिवाय अन्य कोणातच अशी शक्ती नाही. यावरून त्यांना महादेव श्री शंकर समजून श्रेष्ठ ब्राह्मणाने म्हणजेच गुरूंनी नमस्कार केला. परमेश्वर, मी अज्ञानवश आपणास जे दूषण दिले आणि आपले जे काही अप्रिय केले त्याबाबत मला क्षमा करावी. ईश्वर बदले, भगवान, आपण माझे गुरुदेव आहात, आपण माझे पितामह आहात. वेदगर्भ आपणास माझा नमस्कार असो. उत्पन्न करणारा, मार्गदर्शक,
विद्यादाता, अन्नदाता व भयत्राता हे 5 पिता मानले आहेत. काय सांगते की मार्गदर्शक, विद्यादाता, अन्नदाता व भयत्राता, उत्पन्न करणारा. पहिलं पिता आहे उत्पन्न करणारा, मार्गदर्शक, विद्यादाता, अन्नदाता व भयत्राता हे 5 पिता मानले आहेत. हे सांगून श्री शंकर विष्णू शर्मा पुढे नतमस्तक झाले. त्या तीर्थाहून पुन्हा ते कैलास पर्वतावर गेले. त्यावेळेपासून ते तीर्थ भारभूती नावाने प्रख्यात आहे. ते तीर्थ सर्व लोकांत प्रसिद्ध व महापापनाशक आहे. या सर्व पापहारी तीर्थाच्या दिव्य इतिहासाचे वृत्त मी तुम्हाला पुन्हा सांगतो. ते तुम्ही एकाच चित्ताने श्रवण करावे. पूर्वी सत्ययुगाच्या प्रारंभी महाश्रेष्ठ मनाचे सुकेश नावाचे प्रसिद्ध वैश्य होते. त्यांचा पुत्रसुद्धा अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. तो मोठ्या लोचनांचा, सुंदर व सोमशर्मा नावाने प्रसिद्ध होता. तो विश्वासघाताने मरण पावला. पूर्वी त्याने एका निर्धन वैश्य पुत्राला स्वतःचा मित्र मानले. त्याचे नाव सहदेव होते. तो सर्व कार्यात अति निपुण होता. एकदा सोमशर्माने त्या वैश्यपुत्र सहदेवाबरोबर व्यवहार करायचे ठरवले. सोमशर्मा त्याला म्हणाला, मित्रा, विक्रय करण्यायोग्य अनेक पात्र तसेच अनेक सामुग्री घेऊन माझ्या द्रव्य साधनाचा विनियोग करून दुसऱ्या तीरावर जाऊन आपण व्यापार करू. त्यातून आपला समभाग लाभ होईल. अशा प्रकारे त्या दोघांनी विचारविनिमय केला आणि ते दोघे व्यापाराची सर्व सामग्री बरोबर घेऊन जलयानाने समुद्रयात्रा करू लागले. त्या दोघांनी भिन्न स्थानी जाऊन भांड्यांचा विक्रय केला. तसेच अन्य व्यापाराद्वारे खूप सुवर्ण आणि रत्ने प्राप्त केली. त्यानंतर सुंदर जलयानात सामग्री ठेवून तेही बसले आणि यान पुढे निघाले. अर्ध्या रात्री सुवर्णाने परिपूर्ण नाव जलाच्या मध्यभागात आली तेव्हा सोमशर्मा अत्यंत विश्वासाने वैश्यपुत्र सहदेवाच्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता. त्याला पाहून सहदेवाच्या मनात विचार आला, हा सोमशर्मा मला नीच प्राण समर्पित करून माझ्या मांडीवर डोके ठेवून निद्रावश झाला आहे. हे संपूर्ण द्रव्य रत्नराशी याच्या अधीन आहे. हा घरी गेल्यावर लाभाचा अर्धा भाग मला देईल की नाही, असा पापी विचार करून त्याने सोमशर्माला पाण्यात ढकलून दिले. जहाजातून उतरल्यावर त्याने संपूर्ण धनसंग्रह केला. काही दिवसांनी तो मरण पावल्यावर यमपुरी गेला. तेव्हा यमराजाच्या सेवकांनी त्याला पकडले. जिथे सूर्यदेव प्रचंड किरणांनी तापतात त्या मार्गावर त्याला नेण्यात आले. प्रलयकाळी सूर्य 12 रूपात स्वतःला विभक्त करून खूप ताप देतात. त्या मार्गावर खूप तीक्ष्ण काटे, मोठमोठ्या दातांचे व दाढांचे क्रूर मोठमोठे साप, तीक्ष्ण दातांचे वाघ, मोठमोठे लांडगे, शिवाय तप्त वाळू असते. सर्वत्र अंधकार पसरला असतो आणि सर्व तहान भुकेने व्याकुळ असतात. जिथे पाणीच नाही तिथे सावली आणि आश्रयाची तर चर्चाच करायला नको. अन्न पाण्यासाठी विनंती केल्यास विष मिळते, तर सावलीसाठी प्रार्थना केल्यास जळजळणारी तीव्र आग मिळते. त्यामुळे जळणारे पापी हा बंधू, हा माता, हा पुत्र असा विलाप करत मार्गावर मूर्छित होऊन पडतात. त्या सहदेव वैश्याला यमराजाचे किंकर अशाच मार्गाने घेऊन गेलेत. देवेश, प्रजा संयमित करणारे यमराज जिथे स्थानापन्न होते त्याद्वारे त्या पापीला सोडून यमराजाच्या दूतांनी यमराजाला सांगितले, भगवान, गळपाशाने जखडलेल्या मित्रद्रोही पापी वैश्य सहदेवाला द्वारी बघा. याच्या बाबतीत आमचे काय कर्तव्य आहे हे निश्चित करावे. यमराजाने सांगितले, मी यापूर्वी विश्वासघात करणाऱ्याचे तोंड पाहिले नाही, तेव्हा मित्रद्रोह करणाऱ्या पापीबाबत काय आज्ञा करावी तेच समजत नाही. इथे महाविद्वान ऋषी विचार करण्यासाठी नियुक्त केले आहेत. त्यांना विचारा, ते जिथे आणि जसे सांगतील तसे या पापीला फेकून द्या. विचार करू नका. यमराजाने असे सांगितल्यावर यमकिंकरांनी यमाज्ञेनुसार त्वरित मुनींकडे जाऊन विचारले, पूज्य श्रेष्ठ ब्राह्मण, याने रात्री निद्रावश निज मित्राचा धनाच्या लोभाने घात केला आहे. याला काय दंड होईल? ऋषींनी सांगितले, आम्ही यापूर्वी विश्वासघात करणाऱ्याचे तोंड पाहिले नाही, तेव्हा याला पडद्याआड करा आणि याच्या गतीबाबत ऐका. त्या धर्मव्यवस्थापक ब्रह्मऋषींनी
परस्पर चर्चा करून यमदूतांना बोलावून सांगितले. यमदूतांनो, शास्त्र, वेदांग, स्मृती, पुराण तसेच मीमांसा आम्ही सर्वांनी सूक्ष्मदृष्टीने पाहिल्यावर त्यात ब्राह्मण हत्या, मद्यपान, चोरी, गुरुपत्नीशी समागम करणाऱ्यांचे प्रायश्चित्त व पापमोचन सांगितले आहे. परंतु कृतघ्न असलेल्याचे काही प्रायश्चित्त सांगितले नाही. स्त्री हत्या, गुरुहत्या, ब्राह्मण हत्या, बालहत्येच्या पापमोचनासंबंधी उपाय शास्त्रात सांगितला आहे. पण कृतघ्न मनुष्याच्या पापमोचनासंबंधी काही उपाय सांगितला नाही. तलाव, विहिरी नष्ट करणारा, उद्यान वन कापणारा, वनास आग लावणारा, प्राण्यांची हिंसा करणारा, ठेव हडप करणारा, विष देणारा, माता पिता गुरूंचा त्याग करून त्यांना दोष देणारा, याशिवाय पतीची फसवणूक करणारी, गर्भपात करणारी, विवेकरहित, स्नानाशिवाय भोजन करणारी स्त्री आणि एकादशीला दोन्ही वेळे भोजन करणारी स्त्रीची गती दृष्टीस येते. पण विश्वासघात करणारा कृतघ्नास गती कुठली नाही, गती कुठेही नाही. मित्रद्रोह करणाऱ्यास गती वेदांत नाही. मग पुराणासंबंधी काय सांगावे? अशा प्रकारे पापस्थिती असताना गतिरेषा कुठेही आढळत नाही. मित्रहत्या व विश्वासघात करणाऱ्या कृतघ्नास अन्य गती नाही असे ऐकिवात आहे. यमदूतांनो, या विश्वासघाती पापीला इथून घेऊन जा आणि 1 करोड कल्पापेक्षा काही अधिक काळ क्रमशः गणना करत वेगवेगळ्या नरकात फेकून द्या. हा मित्रघाती आहे, अजून काही विचार करू नका. अशा प्रकारे ते निर्णायकांचे वचन ऐकून यमकिंकर त्या पापी सहदेवाला पकडून घोर नरकात फेकायला घेऊन गेलेत. त्यांनी त्या निर्णायकांचे वचन ऐकून घोर रौरव नरकात त्या पापी पुत्राला फेकले. तेव्हा मोठा आवाज झाला आणि शब्द ऐकू आलेत, नरकात स्थित जीवांमध्ये या पापीला सोडू नका. अरे, या पापीच्या स्पर्शाने होणारी व्यथा शतपट आहे. जसे सर्पांनी समिधांचे दहन होते तसेच आम्ही या पापीच्या स्पर्शाने जळत आहोत. या दुष्टाने असे काय पाप केले की याच्या स्पर्शाने भयंकर दुःख होत आहे. ज्या प्रकारे दुर्जनांच्या संसर्गाने सज्जनाला लघुता प्राप्त होते, त्याचप्रमाणे याच्या संसर्गात जखमेवर मीठ चोळल्यासारखी पीडा होत आहे. दूतांनी आमच्यावर कृपा करून तुम्ही त्वरित याला दुसऱ्या नरकात घेऊन जा. दुसऱ्या नरकातलेही जीव पूर्वीप्रमाणेच या पापीला इथून हटवा असे ओरडू लागले. अशा प्रकारे ते यमदूत त्या पापीला घेऊन नरक मंडलात भ्रमण करू लागले. पण अन्य नरकातही तो दुष्ट पापी स्थित होऊ शकला नाही. जेव्हा नरकवासियांच्या विरोधाने नरकातही तो स्थित होऊ शकला नाही, तेव्हा ते यमदूत त्याला पुन्हा यमराजाकडे घेऊन आलेत व त्यांनी नरकवासियांचे मत सांगून विचारले, भगवान, ज्या पापीला नरकातही जागा मिळू शकत नाही त्याच्या बाबतीत काय करावे, कृपया सांगावे. यमराज बदले, मुनींच्या सांगण्यानुसार जोपर्यंत या महापापीचा भोग पूर्ण होत नाही तोपर्यंत यास नीच जीवांनी सेवित तिर्यक योनीत प्रवेश द्यावा. प्रजेचा संहारक यमराजाने हे सांगितल्यावर तो महापापी विष्ठेतील निरनिराळ्या प्रकारचे किडे बनला. त्यानंतर तो डास, मच्छर, मुंगी, ढेकून आदी नीच योनीत जन्म घेऊन पक्षी योनीत गेला. नंतर स्थैर्य प्राप्त करून पुन्हा कठीण योनीत त्यास पाषाणत्व प्राप्त झाले. त्यानंतर तो सरपटत चालणाऱ्या सर्प, अजगर, विंचू, डुक्कर, मृग, लांडगा, कुत्रा, गाढव, उंट आदी योनी प्राप्त करून तसेच गावचा रानडुक्कर, खेचर, म्हैस यासारख्या क्रमशः अनेक योनीत जाऊन शेवटी धार्मिक व यशवंत राजाच्या घरी भार वाहणारा बैल बनला. एकदा श्रेष्ठ कार्तिकी पौर्णिमा जवळ येत असताना राजाने त्यांचा पुरोहित अन्य श्रेष्ठ ब्राह्मणांना आदरपूर्वक बोलून सांगितले, हे भूदेव, मी अनेक वेळा ऐकले आहे की कार्तिकी पौर्णिमेला घरी स्नान करू नये. तेव्हा श्रेष्ठ ब्राह्मण, आपण सर्वांनी मिळून कुठे स्नानास जावे ते सांगावे. जो स्नान दान न करता कार्तिकी पौर्णिमेला घरीच राहतो त्याचे 1 वर्षाचे पुण्य कमी होते असेही मी ऐकले आहे. त्यामुळे सर्व प्रयत्नांनी सर्व गुणसंपन्न तीर्थात स्नान नि यथाशक्ती दान करण्यासाठी आपण सर्व जाऊ. राजाने असे इच्छिल्यावर त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सुचवले, श्रेष्ठ राजा, श्री नर्मदाच्या उत्तर तटावर भारेश्वर नावाचे विख्यात श्रेष्ठ तीर्थ आहे. त्या सर्व पापविनाशक परमपवित्र तीर्थावर आपण सर्व जाऊ. नृपश्रेष्ठ,
असे सांगितल्यावर त्या राजाने भरपूर धनाने युक्त गाडी तयार केली. त्या गाडीत सर्व सामग्री ठेवली आणि गाडीला तोच बैल जुंपला जो मित्रहत्येच्या महापापानंतर अनेक योनीत कष्ट भोगत शेवटी बैलाच्या योनीत आला होता. अशा प्रकारे तो श्री नर्मदा तटावरील त्या उत्तम तीर्थावर पोहोचला. राजाने चतुर्दशीला तिथे जाऊन उपवास केला. त्याने तिथे श्री नर्मदा तटावर जाऊन श्री शंकराचे निरंतर नामस्मरण केले व भगवती पृथ्वीची प्रार्थना केली. हे देवी आदि वराहद्वारा तसेच शतबाहू रुद्रद्वारा तुझे उद्धरण झाले आहे. मी सुद्धा प्रजेच्या आणि निजबंधनाच्या निवृत्तीकरिता तुझा उद्धार करीन. असे म्हणून त्या राजाने त्या पवित्र तीर्थाची मृत्तिका घेऊन ती उत्तर तटावर ठेवून सूर्यनारायणाचे दर्शन घेतले. त्यानंतर मातीला स्पर्श करून तीच प्रार्थना म्हटली. अश्वरथासहित श्री विष्णूने उल्लंघित हे पृथ्वी मृत्तिका तू माझे शतकरोड जन्मार्जित पाप हरण कर. अशा प्रकारे राजा विधीपूर्वक स्नान करून पितृदेवांचे तर्पण करून उपहारासहित देव मंदिरातही गेला. राजाने भगवान श्री शंकराजवळ विश्वकल्याण करणाऱ्या श्री शंकराचे भक्तीने चिंतन करून पुराणात सांगितलेल्या विधीने पूजनाचा प्रारंभ केला. शिवरात्रीला 4 प्रहराच्या 4 पूजा उल्लेखलेल्या आहेत. राजाने प्रथम प्रहरी श्री शंकराला पंचगव्याने विधीपूर्वक स्नान घातले. तसेच त्या मूर्तीला घृतलेपण केले. धूप दीप नैवेद्यानंतर यथाविधी संकल्प करून मंत्रासहित अर्घ्य अर्पण करून श्री शंकराचे पूजन केले. हे देवादिदेव श्री शंभू महादेव, आपण माझे अर्घ्य स्वीकार करून माझे पाप दूर करा. धनानुरूप मंत्रपूर्वक सुवर्ण दानही करावे, कारण अग्नी सर्व देवस्वरूप आहे व सुवर्ण अग्निरूप आहे. त्यामुळे सुवर्ण दान केल्यास सर्व देवता प्रसन्न होतात. ते अर्घ्य देणाऱ्यावर भगवान श्री शंकर प्रसन्न होतात. त्या विधीने त्या राजाने प्रथम प्रहरी शिवपूजन केले. दुसऱ्या प्रहरात सुद्धा पुन्हा आधी सांगितलेल्या विधीप्रमाणे आचरण केले. भगवान श्री शंकराला पंचगव्याने स्नान घातले. शूलधारी लिंगमूर्ती श्री शंकराला तांदुळाने अवगुंठित केले. तसेच पूर्वोक्त विधानानुसार तिसऱ्या प्रहरी पूजन करून 2 श्वेत वस्त्र श्री महादेवाला अर्पण केले. कारण श्वेतवस्त्राची जोडी श्री शंकराला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे श्वेतवस्त्र देण्याने भगवान श्रीशंकर प्रसन्न होतात. त्या श्रेष्ठ राजाने 4थ्या प्रहरात ईश्वराला मधाने स्नान घालून त्या मूर्ती रूपाला तिळाने अवगुंठित केले. श्वेत कृष्ण दोन्हीही तीळ पापहारी आहेत. तिळयुक्त द्रोण दिल्याने मी संसारातून मुक्त व्हावे असे म्हणून तिळाचा द्रोण 8 शेर म्हणजे 1 द्रोण दिला. अशा विधीने राजाने रात्री 4ही प्रहरी पूजन केले. तसेच अंतर्बाह्य आनंदाने वेदपठन करत रात्रभर जागरण करून महापुण्यदायी शिवपूजन केले. हे पार्थ, शिवरात्रीला शिवमंदिरात राहून रात्री श्री शंकराच्या निमित्ताने जो जागरण करतो त्याला जी गती प्राप्त होते ती गती महान याज्ञिकांनाही प्राप्त होत नाही. करोडो जन्माचे एकत्रित पाप यामुळे नष्ट होते. श्री शंकर व श्री विष्णूच्या पर्वात जागरण करून मनुष्याचे जितके क्षण व्यतीत होतात तितक्या अश्वमेध यज्ञाचे फल त्याला निश्चितच मिळते. देव मंदिरात राहून उपवासाचे व्रत धारण करून धार्मिक आख्यान श्रवण करून श्री शंकर तसेच श्री विष्णूचे ध्यान करणाऱ्याला जी गती प्राप्त होते ती सुवर्ण यज्ञ करणाऱ्यालाही प्राप्त होत नाही. शिवरात्री तिथी पुण्यमय आहे व कार्तिकी पौर्णिमा विशेष पुण्यदायक आहे. त्यात श्री नर्मदाचा उत्तर तट आणि भारेश्वर तीर्थ सर्वात अधिक पुण्यदायक आहे. त्यानुसार हे तीर्थ इथे जागरण करणाऱ्याचे दुःख व पाप दूर करणार नाही. अशा प्रकारे त्या राजाने शिवरात्रीला जागरण केले. प्रातःकाळी श्री नर्मदाच्या उत्तर तटावर जाऊन राजाने विचार केला, ज्या वाहनांसह मी तीर्थक्षेत्री गेलो, स्नान केले, त्या सर्वांनाही मी स्नान करवतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व हत्ती, घोडे, बैल आदी वाहनांनाही स्नान करवले. त्या स्नान करणाऱ्या पशूंमध्ये स्थित तो वैश्य सहदेव तिर्यक योनीतून मुक्त झाला. त्या राजाने यथाशक्ती त्या वाहनांचेही कल्याण व्हावे या उद्देशानेही दान केले. हे केल्यावर मनुष्य वाहन दोषातून मुक्त होतो
वाहनांकडून कार्य करून घेतल्यावर मनुष्य दोषी होतो, त्या महानांना पवित्र तीर्थात स्नान करून आणि त्यांच्या कल्याणार्थ दानही केल्यास मानव सर्व दोषातून मुक्त होतो. हे न केल्यास त्या स्वामींचे पुण्य त्या आश्रितांना प्राप्त होते. त्या राजाने हत्ती, घोडे, बैल आदींना स्नान करून स्वतः विधीपूर्वक स्नान केले. तसेच पितृदेवांचे तर्पण व यथाविधी श्राद्ध करून पितरांचे पिंडदान केल्यावर लक्षणांनी युक्त बैल त्याजला. त्यानंतर देवालयात जाऊन मूर्तिरूप भगवान श्री शंकराला तीर्थोदक, पंचगव्य आणि पंचामृताने स्नान घातले. शिवाय पुन्हा सर्वौषधी जलाने व त्यानंतर शुद्धोदकाने स्नान घातले. सुगंधित चंदन, कर्पुरासहित कुंकू आणि विविध द्रव्यांचे भगवान श्री शंकराला विलेपन करून सुगंधित फुलांनी चौथ्यांदा आच्छादित केले. अशा प्रकारे राजाने विधीपूर्वक पूजन केले. त्यानंतर यथाविधी कर्म करून गोदान केले. गोदान करताना राजाने प्रार्थना केली, हे गोमाते, तू श्री रुद्रदेवाद्वारा उत्पन्न श्री रुद्र देवरूप आहेस. या अगाध संसारात पतित अशा माझा उद्धार कर. आणि त्याने सालंकृत गाय सतपात्री ब्राह्मणाला दिली. मग देवादिदेव श्री शंकराला क्षमा याचना करून अनेक ब्राह्मणांना भोजन दिले. षड्रसयुक्त भोजननी वस्त्राने त्या ब्राह्मणांचे पूजन केले व विविध दक्षिणांनी त्यांना सन्मानित केले. या प्रकारे राजाने उत्तम कर्माचे स्वतः अनुष्ठान केले. त्यानंतर स्वतः राजाने भोजन केले. त्या रात्री राजाने त्या तीर्थक्षेत्रीच निवास केला. हे नृपश्रेष्ठ, रात्री निद्राधीन असताना राजाला मध्यरात्री दिव्य आकाशवाणी ऐकू आली. राजा केवळ इथे म्हणजे श्री नर्मदाच्या उत्तर तटावर स्थित भारभूतेश्वर तीर्थात जवळच राहिल्यामुळे या संसार सागरात पडलेल्या दुर्जनांना सर्व प्रकारचे उत्तम फळ मिळते. याबद्दल आणखीन काय सांगावे. तिथे शंतनू वंशाला प्रसन्न करणारे फल प्राप्त होते. दिव्य आकाशवाणीने स्पष्टपणे सांगितले, राजा, तुमच्या घरी हा जो खूप भार वाहणारा बैल आहे, याने हजारो जन्मापूर्वी मित्राची हत्या करून विश्वासघात केला. त्या पापामुळे या अधमाला नरकातही जागा मिळाली नाही. त्यानंतर याची विष्ठेतील किडा, मच्छर, डास, ढेकून, पाषाण, वृक्ष, डुक्कर, सर्प, अजगर, कुत्रा, गाढव आदी हजारो योनीत गती झाली. हा दुर्बुद्ध बैलाच्या योनीत तुमच्या घरी प्राप्त झाला. या कार्तिकी पौर्णिमेच्या पर्वावर या तीर्थात तुम्ही यास श्री नर्मदा जलात स्नान घडवले. तुम्ही केलेली पूजा पाहून अन जागरण करून हा पापरहित झाला. राजा, तो आज तुमच्याबरोबर बैलाचे शरीर त्याग करून विमानात बसून स्वर्गात जाईल. श्री मार्कंडेय वदले, राजा, दिव्य आकाशवाणीने असे सांगितल्यावर तो बैलसुद्धा खाली पडून प्राणरहित झाला आणि श्रेष्ठ विमानात चढलेला दिसला. तो वृष राजाला प्रणाम करून हसत म्हणाला, श्रेष्ठ राजा, या तीर्थाचा महिमा अत्युत्तम आहे, जिथे माझ्यासारखा पापी पुरुषही पापमुक्त होतो. मी तर पूर्णपणे जाणले आहे की माझ्यासारखा पापी कोणी नाही. याहून अधिक काय कीर्तन करू. मला आपणच मातारूप, आपणच भ्राता, आपणच पितामह आहात. मला क्षमा करा. आज मी आपणास प्रणाम करतो. ज्या तीर्थात माझ्यासारखा मनुष्यही श्रेष्ठ गती प्राप्त करतो, तर आपणास काय गती प्राप्त होईल, अर्थात ते मी जाणत नाही. भगवान श्री शंकराची आराधना नि यथाविधी पूजा करणाऱ्या आपल्या महान गतीबद्दल काय सांगावे. प्रभू, आपण मला जाण्याची आज्ञा द्या. हे स्वर्गात स्थित देवगण अति प्रेमाने मला स्वर्गात चलण्याची घाई करत आहेत. आपले कल्याण व्हावे. आता मी जातो. असे सांगून तो क्षणभरात अंतर्धान पावला. श्री मार्कंडेय वदले, तो बैल निघून गेल्यावर राजा विस्मित होऊन त्या अतुलनीय भारभूतेश्वर तीर्थाचे महात्म्य वर्णन करत स्वनगरीत गेला. असे हे तीर्थ श्री नर्मदा तटावर स्थित आहे. हे तीर्थ सर्व पाप क्षय करणारे तसेच सर्व दुःख विनाशक असल्यामुळे श्रेष्ठ आहे. हे भरत वंशोत्पन्न राजा, इथे केवळ स्नानाने पाप नष्ट होते. कार्तिकी चतुर्दशीला जो उपवास करून सुगंधित चंदन, कापरासहित कुंकू, विविध गंधद्रव्य तसेच सुगंधित फुले अशा 4 प्रकारांनी शिवलिंग पूर्णपणे आच्छादित करतो, त्याचे पुण्यफल ऐका. ब्रह्महत्या, मद्यपान, चोरी, गुरुपत्नीशी समागम हे 4ही पाप नष्ट होऊन तो मनुष्य अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला उपवास करून त्या तीर्थात सुवर्णदान केल्याने मनुष्याला यज्ञाचे फल प्राप्त होते. अशा प्रकारे वैशाख महिन्याच्या अष्टमीनी चतुर्दशीला कणकेचा दिवा बनवून तो श्री नर्मदेत
प्रवाहित केल्यास मनुष्य पितरांना मुक्त करतो. त्या तीर्थात केसाग्रा इतकेही दान केल्यास त्याचे अक्षय फल मिळते. हे असे श्री शंकराने सांगितले आहे. भारभूती तीर्थात शुद्ध अंतःकरण असलेला मनुष्य मरण पावल्यास त्याची शिवलोकात सदा निवृत्ती रहित गती होते. किंवा लोकवृत्तीसाठी जर तो इहलोक जिंकू इच्छितो तर तो वेदांगांसहित वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या निर्मळ वंशात जन्म घेतो. तो धनधान्य संपन्न वेदविद्यायुक्त सर्व रोगरहित होऊन शतवर्ष जिवंत राहतो. पुन्हा त्या तीर्थावर जाऊन तो अक्षय पद प्राप्त करतो. श्रेष्ठ राजा, हे महान आख्यान पुण्यदायी व पापहारी आहे हे मी तुम्हाला सांगितले. आता याहून अधिक तुम्ही श्रवण करा. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भारभूती तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 209वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने हे भारभूती तीर्थ आहे. मित्राला विश्वासघात करू नये, मित्राचा विश्वासघात करू नये, कोणाचाही करू नये हे इथे आपण घेऊयात. त्याचं फळ अत्यंत फार कठीण असं फळ आहे. सुदैवाने तो बैलरूपात आला आणि इथे नर्मदा तटी त्याला स्नान घडवलं गेलं आणि त्याचे मुक्ती झालेली आहे. तर असे हे खूप छान अध्याय आपल्याला एक एक गोष्टी शिकवत आहेत. आधी आपण जे ऋण बघितलं होतं तर त्याच्यामध्ये पितृऋण, देवऋण, ऋषी ऋण पण सांगितले. ते आपलं मगाशी राहिलं. ऋषी ऋण आणि मनुष्य ऋण हे आहे. ऋषी ऋण जे आहे आपण जो स्वाध्याय करतो तो करणंच म्हणजे ऋषी ऋणातून मुक्त होणं किंवा त्याचं उत्तरदायित्व करणं आहे. त्यांनी ज्या संहिता केल्या, त्यांनी जे प्राप्त केलेलं आहे ते ज्ञान भांडार आपल्या समोर ग्रंथरूपात ठेवलेलं आहे. तर त्याचा आपण अभ्यास करणं, अध्ययन करणं म्हणजेच आपण ऋषी ऋणातून मुक्त होतो. तर अशा पद्धतीने हे आहे. तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. आपण इथं थांबूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.